पुरुषांचं महत्त्व सांगितलं. आज माझ्या माता भगिनीचं महत्त्व सांगणार आहे. काल सांगितलं, बाईला कुणामुळे समाजात पत आहे आणि नवरा हा बायकोच्या डोक्यावरचं छत आहे. पण बाई कमी नाही बांधवानो. बाई संसारगाडा चांगल्या प्रकारे धकवत असते आणि की जी आपल्या नवऱ्याची परिवाराची काळजी घेते, नवऱ्याच्या गणगोताची काळजी घेते आणि आपला संसार चिकाटीने करते, त्या महिलेसाठी हे माझं गीत आहे. ऐकणार आहे? अहो सगळंच आयतं द्यावावं लागतंय, अहो सगळंच आयतं द्यावावं लागतंय आळशी या रेड्याला. सगळंच आयतं द्यावावं लागतंय आळशी या रेड्याला. बाईची सर बघा कधीच येत नाही कुठल्याच गड्याला. बाईची सर बघा कधीच येत नाही कुठल्याच गड्याला. आई असो व असो ती पत्नी रोज सकाळी लवकर उठते. घरामधला तो कामधंदा निस्वार्थाने करीत सुटते. ओ घरच सारी जबाबदारी, घरची ही सारी जबाबदारी का हो एकटीच्या मड्याला. बाईची सर बघा कधीच येत नाही कुठल्याच गड्याला. बाईची सर बघा कधीच येत नाही कुठल्याच गड्याला. घरी बेवडा असो वा शाहू, पती मुलगा असो वा भाऊ, ती स्वतः उपाशी मरते पण साऱ्यानं घालते खाऊ. साऱ्यावर मरते प्रेम करते, साऱ्यावर मरते प्रेम करते ज्ञानी समजून वेड्याला. बाईची सर बघा कधीच येत नाही कुठल्याच गड्याला. तुम्ही स्वतः करून दाखवा 4 दिवस ही कामगिरी, मग खुशाल करा बायकोवर ही फुकटची दादागिरी. शाहीर वाटुरे शाहीर सांगतोय जाहीर बिनकाम्या त्या घोड्याला. अहो वाटुरे शाहीर सांगतोय जाहीर बिनकामाच्या घोड्याला. बाईची सर बघा कधीच येत नाही कुठल्याच गाड्याला. अहो सगळंच आयतं द्यावावं लागतंय आळशी रेड्याला. सगळंच आयतं द्यावावं लागतंय आळशी त्या येड्याला. बाईची सर बघा कधीच येत नाही कुठल्याच गाड्याला. अहो बाईची सर बघा कधीच येत नाही कुठल्याच गाड्याला. धन्यवाद.